अजून खूप ट्रीट्स खायचे आहेत आणि मग लग्न करायचंय. तुला करायचंय लग्न? नाही. तुला विचारते. मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीतल्या शाहरुख काजोलचा मान मला आणि स्वप्नीलला आहे. तू विकी कटरीना म्हणू शकते. आता वेळ आली आहे, डिरेक्टर्स प्रोड्युसर्स, इफ यू आर लिसनिंग, शोधा आमच्यासाठी काहीतरी. सगळ्या प्रकारचे खेळ खेळू शकतो. ललितची रिलेशनशिप मध्ये जाऊन मला माझी मैत्री नाही खराब करून घ्यायची. आमच्या कॅटला असं वाटायचं की त्याला पंख आहेत, तो कुठूनही उड्या मारायचा. त्याने ठरवलेलं असायचं की मला इथून तिथे पोहोचायचंय, तो उडी मारायचा पण मध्येच कुठेतरी पडायचा तो. ज्ञानेश माझा जुना मित्र, पेटपुराण, सई बरोबर काम. तेव्हा किती छान आहे. अरे बापरे, अरे बापरे. तर तुला कसं वाटतंय की हे तुझं सगळं जे फसतंय आता? एक गप बसलाय. छोटू छोटू. अगो बाई, काय झालं? अगो बाई. ओ माय गॉड. नो बाय. नो, आय वॉन्ट इट. हा. बरं, ही आमची पंचायत आहे, फिल्मी पंचायत, आणि या पंचायत मध्ये तुम्हा हे पंचायत का दोघांचं आपले? स्वागत का आहे. आम्ही मारू ते असणार आहेत? गुड वन ललित. थँक्यू. येस. सो मला तुम्हाला दोघांना सगळ्यात आधी विचारायचं आहे, पेटपुराणशी रिलेटेड आहे. तुम्हाला असं का वाटलं, म्हणजे आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे कोणी को स्टार नव्हते का की ज्यांच्यासोबत तुम्ही काम करू शकत नाही आणि त्याच्यामुळे तुम्ही पेट्ससोबत काम करायला सुरुवात केली आता? असं अजिबात नाही आहे. ह्याचा विषयच पेट्सना घेऊन आहे, त्यामुळे पेट्स बरोबर शूटिंग करणं हे भाग होतं. आणि ते सांग, ते सांग. ते मला सांगू. हा, पेट्स बरोबर. हा, ते सांग. आणि मला असं वाटतं की असं काही नाही आहे, म्हणजे एक थोडा मास्क करू इच्छिते. हां, बोल ना. मला असं वाटतं की पेट्स बरोबर काम करण्यासाठी तुम्हाला हुशार आणि तयार नटच लागतात, म्हणून ज्ञानेशला आम्ही दोघं कमाल. हे याच्यावर तुला हे कॅमेरा ऑफ होता तेव्हा दोघांचं काहीतरी बरंच बोलणं चालू होतं, जे आमच्या कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं असेल, बट ऑब्वियस. तर मी थोडासा ऐकलं माझ्या कानाने, काहीतरी इम्रान हाशमी आणि आम्ही काही बोलत असं असतो. ललित. कालच मी मर्डर बघितला. वाटते रे. हा, मी दर 4-5 दिवसांनी बघत असतो. अजिबात नाही, हे खोटं आहे. तर ह्या दोघांचं चालेल की तरी तू पण साईन केलास का सिनेमा आणि मी पण साईन केला देयर का इज अ सिनेमा? पॉसिबिलिटी की आम्ही एका सिनेमात दोघेही दिसू, अशी एक पॉसिबिलिटी आहे. तो कुठल्या लँग्वेज मधला सिनेमा आहे ते आता सांगणं मुश्किल. म्हणजे पुन्हा दिसणार आहात? हो. सतत आम्ही दिसत आता राहतो. 2022 बाकी आहे ना मग? कोलॅबोरेशन. बरं, आता पेटपुराण आहे, मीडियम स्पायसी आहे, कलरफुल आहे, आणि आता हा जो काही बोलत होतात तो सिनेमा आहे. ठरवलंच आहे का दोघांनी एकमेकांसोबतच खरंच काम ठरवलं. करायचं? खरंच ठरवलंय वर्षातून एक प्रोजेक्ट तरी एकत्र करायचा. कारण आता सगळेच म्हणतात, पण मला ललितकडून खूप शिकण्यासारख्या त्याच्यामध्ये क्वालिटीज आहेत. आणि असे को ॲक्टर्स खूप कमी असतात जे आउटपुटचा विचार करतात, स्वतःच्या ग्राफ्सचा, स्वतःच्या कॅरेक्टरचा करतातच, पण आउटपुटचा जास्त विचार करतात, असे ॲक्टर्स कमी असतात. ओके. बरं, ह्या सगळ्या गोंधळात मी माझी जी खरी ओपनिंग होती ती विसरली होती, जी आता मला यांच्या बोलण्याने आठवली. ती म्हणजे मला असं म्हणायचं होतं की जसं बॉलिवूडमध्ये SRK आणि काजोलची जोडी आहे, जी हिट झाली एकामागोमाग एक सतत सिनेमे करून, आणि त्याच्यानंतरची आता ही तुमची जोडी, जी बरेच सिनेमे एकामागोमाग एक करणार आहे. सो मराठी फिल्म इंडस्ट्रीतले शाहरुख काजोल. मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीतल्या शाहरुख काजोलचा मान मला आणि स्वप्नीलला आहे. तू विकी कटरीना म्हणू शकते. त्यांनी काम नाही केलं एकत्र. हा, काम नाही केलं मग ना फ्रेश पेअर ना शेफ. हा, ठीक आहे. पण ती वेगळ्या अँगलने पण विकी कॅटरीना बोलू शकत असेल जर तिच्या नाही, मनात वेगळ्या काही असेल. अँगलने नाही. ललित माझा खूप चांगला मित्र आहे आणि ललितची रिलेशनशिप मध्ये जाऊन मला माझी मैत्री नाही खराब करून घ्यायची. ललित, तुला काय वाटतं, जर SRK काजोलची जोडी मराठी फिल्म इंडस्ट्रीतली तुझी सईसोबत झाली असती तर स्वप्नील आणि तिचं आहेच तसं बॉन्डिंग, पण आता तुझ्यासोबत जास्त बॉन्डिंग झालं असं वाटत नाही तुला? दे भोग आपल्या कर्माची दे उत्तर.
काय म्हणजे आता त्याचं उत्तर मला वाटतं की आमच्या प्रोजेक्ट मधूनच मिळेल आता. नाही असं नको मला, असं उत्तर नको देऊ दे. छानसं पॉलिटिकली उत्तर दे. करेक्ट उत्तर तिला नकोय. हा असं मी असंच करणार आहे असं नको सांगूच मला. नाही नाही तसं नाही सांगत मी, पण मला शाहरुख आवडतो एवढं मी सांगेन. मला आणि आवडतो मला शाहरुख. काजोल आवडते. आणि मला वाटतं की ती जी पदवी आहे ती आपण स्वतःच कधीच स्वतःला द्यायची नसते, ती लोक तुम्हाला देतात. म्हणून तर मला आम्ही वाटतं दिली तुम्हाला छान. मग मी घेतली. आणि तुमचं बॉन्डिंग मला दिसतंय. आज ठरवून आलात का आम्ही दोघी? ठरवून Blue नाही आणि आलेलो, हे सगळं? सिरियसली सांगतो, शपथ. खरंच याची नाही शपथ ठरवून घेतो. आलोय, पण हा एक छान कोइन्सिडन्स आहे असं म्हणायला हरकत नाही. वा. बरं मीडियम स्पायसी हा बड़े सिनेमा बड़े देखील- देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती हैं. ललित माय गॉड. मी आता म्हणत होते की मीडियम स्पायसी सिनेमा आहे. मीडियम स्पायसीमध्ये तर तुम्ही दोघं म्हटल्यावर, सई म्हटल्यावर एक हॉट आणि बोल्ड व्यक्तिमत्व, त्याच्यात ललित हॉट अँड हँडसम. सो मीडियम स्पायसी असा का सिनेमा केला, असं हॉट स्पायसी असा का नाही सिनेमा केला? ते बॅलन्स आउट करायला. प्लीज याचं उत्तर तू दे. तिला आता तिची तारीफ करून दे तू. खूप तिने नाही, तुझी नाही. तारीफ केली आता. नाही पण नाही नाही, कारण तो जो सिनेमा आहे ना तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. एकतर मला असं वाटतं की आम्ही दोघांनीही इतक्या प्रकारच्या भूमिका केलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते फक्त हॉट अँड स्पायसी आणि हॉट अँड हँडसम एवढ्यापुरतं ते मर्यादित नाही आहे, तर ते सगळ्याच प्रकारात जाणार आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही पाहिजे तिथे आम्हाला टाकू शकता. आणि मला वाटतं मीडियम स्पायसी कसं आहे, सगळ्यांना कोणालाही, म्हणजे त्याला तिखट आवडतं त्यालाही चालतं, त्याला गोड आवडतं त्यालाही खरं तर ते चालतं. तर ते सगळ्यांना आवडण्यासारखं असं जे आहे रसायन, तसं एक रसायन असू शकतं. आणि ना मीडियम स्पायसीचं नाव मीडियम स्पायसी असण्यामागे कारण आहे. जनरली आपण हॉटेलमध्ये जातो तर आपल्याला विचारतात लोक की तुम्हाला स्पायसी पाहिजे का, तर आपण म्हणतो मीडियम स्पायसी, म्हणजे आपण फार रिस्क घेत नाही जेवणाच्या बाबतीत. तर तसंच एक ह्या अर्थाचं किंवा या इमोशनचं काहीतरी रिलेटेड टू द नेम आणि मीडियम स्पायसी ही टर्मला काहीतरी आहे. ते जेव्हा आपण तेव्हा इंटरव्ह्यू करू Yes. तेव्हा नक्की सांगू. बरं, मी जसं म्हणाली तसं की तुझी एक स्पोर्ट्स बॅकग्राऊंड आहे, राईट? तू कबड्डी प्लेअर होतीस, तुझी पण स्पोर्ट्स बॅकग्राऊंड आहे, तू खूप मारझोड सतत केली खेळत आहेस. हो हो, मी ऐकले तू मारामार मारझोड पण आहे. खूप केली आहेस. सो असं दोघांना वाटलं नाही का की एखादा स्पोर्ट्स रिलेटेड सिनेमा करावा किंवा असं काहीतरी खेळाशी रिलेटेड सिनेमा करावा? असं आम्हाला सुचलं लाख नाही? वाटू दे हो, पण डिरेक्टर्स प्रोड्युसर्सना पण वाटलं पाहिजे. आणि आता वेळ आली आहे, डिरेक्टर्स प्रोड्युसर्स, इफ यू आर लिस्निंग, शोधा आमच्यासाठी काहीतरी. सगळ्या प्रकारचे खेळ खेळू शकतो. मी माइंड गेम सोडून. तरी त्यातल्या त्यात मी शांतीत क्रांतीमध्ये ऑलिम्पिक लेवलचा तो स्विमर असतो आणि ते सगळं आणि ते सांग ना पुढचं. मला पोहता नाही येत. कसं करू शकतो ना, म्हणजे तू हे सगळं, तुला डॉग्स आणि हे बिकॉज इज अ व्हेरी गुड ऍक्टर. हा. अभिनयावर चाललंय बघ. नाही बरं, कॅट आणि डॉगची या वेबसिरीजमध्ये तुम्ही दोघांनी काम केलंय. काय फनी तरी असेल ना काहीतरी, की बाबा नसेल पहिलं येत दोघांसोबत इंटरॅक्ट करता आणि काहीतरी असे किस्से घडले असतील की नाही बाबा आता नाही करू शकत या दोघांसोबत काम, आम्ही दोघं वेबसिरीज करतो, असं काही घडलं? ऑनेस्टली जेव्हा आमच्या शोमध्ये जे कॅट आहे ते इतकं छोटं होतं की लहानपणापासून त्याला असं हात लावलं तरी ते नखं मारायचं किंवा चावायचं. तर मी खूप घाबरायचे आधी त्याला घ्यायला, पण असं कम्फर्टेबल मी नाही आहे हे कॅमेराला कळून यायचं. ज्ञानेशकडे स्वतःकडे एक कॅट आहे आणि त्यांनी ती कॅट वाढवली आहे लहानाची मोठी, आणि त्याला खूप एक्सपिरियन्स होता त्या बाबतीत. तो मला म्हणाला की तू त्याला घाबरू नकोस, तू त्याला घाबरलेलं त्याला कळतं, मग तो जास्त करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो चावायला येतो, पण तू त्याला एकदा देऊन बघ हात, तो चावणार नाही, तो फक्त चावायची ॲक्टिंग करतो. हे त्यांनी मला समजवल्यावर माझं आयुष्य खूपच सुखकर झालं. आणि आमच्या कॅटला असं वाटायचं की त्याला पंख आहेत, तो कुठूनही उड्या मारायचा, त्याला हाईटचा अंदाज, कारण तो इतका छोटा तो होता. पोहोचायचा नाही तिथपर्यंत. त्याने ठरवलेलं असायचं की मला इथून तिथे पोहोचायचंय, तो उडी मारायचा पण मध्येच खाली कुठेतरी पडायचा तो. सो खूपच म्हणजे धस्स व्हायचं माझ्या छातीत, कारण त्या छोट्याशा जीवाची जबाबदारी आमच्यावरती होती. आणि तेव्हा कळलं की एक रिस्पॉन्सिबिलिटी असणं 24/7 म्हणजे त्याचा अर्थ काय. वा. ललित, आता असं म्हणू नकोस क्वेश्चन विसरला मी जे काही विचारलं होतं ते. आठव मी काय बोलली होती ते. मागच्या इंटरव्ह्यू मध्ये पण तू सेम केलं. विसरलाय. मला खूप मजा आली या वेब सिरीज मध्ये काम करून. मी ज्ञानेश, माझा जुना मित्र, पेटपुराण, सई बरोबर काम तेव्हा केलं. किती छान आहे. सॉरी. आवडलंय? हो बोलवायचं त्यांना? आज जायचं मला. हो हां सॉरी. हां
तू दे ना उत्तर. मी कॅट्स सांगतो. आणि डॉग्स बरोबर शूट केलं तर काही मजा होते का किंवा काही होतं का जे बिहाइंड द सीन जे तुला highlight वाटलं की करण्यासारखं हा. आहे? हायलाईट करण्यासारखं एकच आहे की त्याला जो व्यंकू होता बडी त्याला बऱ्याच वेळेस हे करावं लागायचं कारण तो हम करायचा सतत मी गेलो की आधी तिथून सुरुवात व्हायची. सई तू सांग ना आला कसं उत्तर द्यायचं यार सई. तू म्हणाली फ्रँकली उत्तर द्यायची मी एकदम फ्रँकली आता उत्तर देतो आता ती घ्यायची पण I आता think- उत्तर घ्यायची पण हे खरं आहे की नाही हे सांग हे खरं आहे आणि मला असं वाटतं की पेट पेरेंट जे आहेत त्यांना हे समजेल. इट इज अ व्हेरी नॅचरल प्रोसेस फॉर दी ॲनिमल. पण पेट पेरेंट्सना असं होतं की अरे आपलं पोर आपल्याला एम्बॅरेस करते 4 चौघांच्यात. त्यामुळे त्यांचे जे केअरटेकर्स होते ते खूप एम्बॅरेस व्हायचे, आम्हाला सॉरी म्हणायचे. पण आम्ही समजायचो की नाही ठीक आम्ही आहे, तुला सांगायचो हो ठीक आहे चलतंय. नॅचरल आहे, छोटा आहे तो वयात येतो अजून कारण तो जस्ट 1 वर्षाचा व्हायचा होता अजून, त्यामुळे तो वयात येत होता. त्यामुळे आम्ही त्याला खूप सांभाळून घेतलं. त्याला राहवलं नाही जायचं माझ्याकडे बघून. त्यालाही असं म्हणूया आपण. हो बरं ललित, तू फिल्म्स म्हणजे जसं सईने बॉलिवूड गाजवलंय तसं आता तू हळूहळू बॉलिवूडकडे वळणार आहेस का? आता सईचे पण कॉन्टॅक्ट आहेत भरपूर, सो काही मला प्रयत्न नाही केलेस वाटत का? ललितला माझ्या कॉन्टॅक्टची गरज भासेल कारण त्याच्याकडे इमेन्स टॅलेंट आहे Yes. आणि त्याच्याकडे बघूनच तुम्हाला कळत असेल की तो एकदम प्रॉपर हिरो मटेरियल आहे. हम्म. आपल्याकडे अशी मुलं खूप कमी आहेत ऑनेस्टली स्पीकिंग. आणि हो खरंच आहे आणि तो ॲक्टर म्हणून खूप इन्व्हॉल्व्ह असतो प्रोसेसमध्ये आणि मला असं वाटतं ही हॅज अ व्हेरी ब्राईट फ्युचर. सुपर. बरं ललित, असं खूप ठिकाणी गेलं तुला असं होत असेल ना की आता हँडसम आहे म्हटल्यावर बरेच जण रिपोर्टिंग म्हणजे जे रिपोर्टर्स असतील, प्रमोशनला जिथे जात असशील, इंटरव्ह्यू करत असशील, खूप सारे जण तू म्हणजे खूप साऱ्या मुली लाईन मारत असतील राईट? कधीतरी असा विचार केलास का की आपण पण ट्राय करून बघू असं? त्याला ट्राय करायची काय गरज आहे? काय मला पण नाही try काय वाटत. करायचं? हा, नाही, मी सिरियसली विचारलं काय ट्राय करायचं ते सांग. Oh, रिलेशनशिप God, ट्राय करून बघायला काय हरकत होती ना अशी म्हणजे? पण मग एवढ्या लाईन मारतायत त्याचं काही एकच लाईन मारायची आपण. माझं बाळ अजून खेळाय बागड्याच्या वयात आहे. त्याला खेळू द्या, बागडू द्या, त्याला बंधनात अडकवू नका. बरं सई, या सगळ्यासोबतच तू अनुबंधमध्ये एक सरोगेट मदर म्हणून काम केलेलंस, सो ती एक लिंक, आता तुला मूल नकोय ती एक लिंक, आणि तुझं पर्सनल आयुष्य कसं रिलेट करतेस या सगळ्याला? मला असं वाटतं की मातृत्व ही कॉन्सेप्ट खूप वास्ट आहे आणि ती शब्दात लेखांमध्ये, कादंबऱ्यांमध्ये, पुस्तकांमध्ये मांडताच येऊ शकत नाही. ती इतकी वास्ट कॉन्सेप्ट आहे आणि मला असं वाटतं की एका स्त्री इन अँड आउट बदलून जाते जेव्हा ती आई बनते आणि खूप चॅलेंजिंग आहे मातृत्व स्वीकारणं आणि ते निभावणं. आणि माझ्या सगळ्या आजूबाजूच्या मैत्रिणी ज्यांना मुलं आहेत, मी डोळ्यांनी बघत असते की फॉर एक्झाम्पल गिरिजा जर बॅक टू बॅक शूट करत असते तर गिरिजाला एका पॉईंटनंतर गिल्ट येतो की मी माझ्या मुलासोबत वेळ नाही घालवू शकत आहे. तर तुम्ही बाय चॉईस ह्यामध्ये पडायचं का नाही हा प्रत्येक स्त्रीचा इंडिव्हिज्युअल चॉईस असला पाहिजे असं मला वाटतं. मग तिला कोणीही जाब विचारता कामा नये, तिला कोणीही एक्सप्लेनेशन, जस्टिफिकेशन विचारता कामा नये. या विचारसरणीची मी आहे. पण ऑब्व्हियसली अनफॉर्च्युनेटली असं होत नाही. सोसायटीचे काही नॉर्म्स, रूल्स, चौकडा सगळ्या ठरलेल्या आहेत आणि ते प्रत्येक स्त्रीला त्या साच्यात बसवायला बघतात. पण आजकालच्या पोरीसुद्धा खूप मला असं वाटतं की धीट आहेत. आपलं म्हणणं खुलेपणाने समोर त्या मांडतात आणि अशा जनरेशनच्या, अशा विचारसरणीचा मी खूप स्वागत करते. ललित, तुझ्या बाबतीत काय, म्हणजे तू रिलेशनशिपचं उघड नाही करत कधी, किंवा तुझी कोणासोबत रिलेशनशिप आहे असं ऐकिवात नाही आहे. तू प्रत्येक वेळी असं की गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड असं, किंवा आता नवरा बायको असे रोल करताना तुला ते पर्सनल आयुष्यात तू ह्या सगळ्या रिलेशनशिप्सबद्दल काय विचार करतोस? तुला काय हवं आहे एक्झॅक्टली? की रिलेशनशिप म्हणजे काय, तुझं म्हणणं काय? मला वाटतं की ते मला नीट एक्सप्रेस नाही करता येत किंवा ते तिथे नाही होत, तर मी माझ्या कामाच्या याच्यातून ते फुलफिल करून घेतो बहुतेक. कारण मी कामाच्या मार्फत इतके अमेझिंग रिलेशन्स एक्सप्लोअर केलेत मी. म्हणजे आमचं याच्यातलं जे बॉन्डिंग आहे पेटपुराणमधलं, ते तुम्ही बघाल ते इतकं कमाल आहे की एक
काय असलं पाहिजे एक नवरा बायकोमध्ये, रिस्पेक्ट एकमेकांचा, त्यांचं वेगवेगळं काम असताना ते समजूतदारपणा काय आहे. मीडियम स्पायसीमधलं एक जे रिलेशन आहे ते एक वेगळंच होतं, हम्पीमधलं एक वेगळं होतं, आनंदी गोपाळमधलं एक होतं. असं वेगवेगळ्या याच्यामध्ये मला ते इतकं एक्सप्लोअर करायला मिळते की मला असं वाटतं की आपल्याला एका लाईफमध्ये अजून भरपूर लाईफ्स एक्सप्लोअर करायला मिळतात, तर मग मी ते एन्जॉय करतो. कूल. बरं, आपली पंचायत आहे आणि पंचायतमध्ये अनेक जणांना काही प्रश्न विचारायचे आहेत. सो कोणाला काय प्रश्न विचारायचा आहे? सई आणि ललितला. प्लीज. सो सई, माझा प्रश्न तुझ्यासाठी आहे की आता तू कॅट मॉमी तर झालीच आहेस, तर जेव्हा तू रिअल मॉमी होशील तेव्हा तू कशी असणार? म्हणजे फ्री असणार, स्ट्रिक्ट असणार, एकदम एक्स्ट्रीम प्रोटेक्टिव्ह असणार, तर कशी असणार? खूप छान प्रश्न आहे. मला ऑनेस्टली असं वाटतं की मी खूप प्रोटेक्टिव्ह मॉम नसेन. मी माझ्या पोराला स्पेस देईन खूप, आणि मी त्याला म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचं एक गोष्ट मला आवडते की ते 18 वर्षाचे झाल्यानंतर त्यांना सांगितलं जातं की आता तुमचं तुम्ही बघा. मला असं वाटतं की ह्याच्यामुळे ना एक सेन्स ऑफ इंडिपेंडन्ससुद्धा इन्फ्यूज होतो, आणि समोरच्याची पण तयारी होते की आपलं घरटं सोडून आपण आपलं म्हणजे उद्या कधी वेळ आली तर हे करता आलं पाहिजे. तर मी अशी थोडं वेस्टर्न आणि इंडियन असा योग्य गोष्टी घेऊन त्याच्या मिक्स मम्मी होईन असं मला वाटतं. बरं, सई आणि ललित, असं कधी झालंय का की कुठल्या तरी सेटवर, म्हणजे आता एवढे सिनेमे केले, कुठल्या तरी सेटवर गेलात आणि डिरेक्टर वगैरे काहीतरी सांगत असले, म्हणजे एक्सप्लेन करत असले, एका पॉईंटला असं वाटतं की का करतोय हा प्रोजेक्ट आपण? असं कुठल्या प्रोजेक्टच्या बाबतीत झालं का की काही प्रोजेक्ट फसतात, काही हिट होतात, तर असं कुठल्या प्रोजेक्टबाबत झालं तुमचं दोघं? का करतोय आपण हा असं project? वाटून अनेक वर्ष झाली खरं सांगायचं तर. Okay. असं तेव्हा वाटलं होतं जेव्हा करिअरची सुरुवात होती आणि माहीत नव्हतं की काय चूज करायचं आहे किंवा कशा प्रकारचं काम करायचं आहे, हे स्वतःलाच उमगलेलं नव्हतं, तेव्हा असं झालं होतं. पण आता अजिबात असं कधीच होत नाही, कारण कुठलाही प्रोजेक्ट घेण्याआधी आपल्याला एक आयडिया असते. आपण एकदम आंधळेपणाने आता, कारण सवय झाली आहे डील करून एवढे वर्ष काम करून, त्याच्यामुळे आंधळेपणाने कुठल्याच प्रोजेक्टमध्ये आता ह्या स्टॅचरला असताना परवडणार नाही आंधळेपणाने करून. सो मला असं वाटतं की असं अलीकडे नाही झालं, अनेक वर्ष झाली. ललित, तुझ्या बाबतीत असं कधी झालंय? मला वाटतच नाही की असं व्हावं एकतर, कारण तसं जर झालं तर ना मग तुमचं मनच उडून जाईल प्रोजेक्टमध्ये. तर ते होत असताना जर तुम्ही स्वतःच जर याच्यात गेला की अरे आपण हे करतोय ते बरोबर करतोय का, हे आलं तर मग तुमची उडी फसेल. मारली तर मग ती पूर्णच मारायची. मग ते चुकीचं जरी असलं तरी मला वाटतं रेटून न्यायचं. सई, जसं मराठी फिल्म इंडस्ट्री आणि बॉलिवूड शिवाय तू तमिळमध्ये देखील काम केलंस, किती प्रकारच्या लँग्वेज तू शिकलीस, आणि हे सुरुवातीपासून असं ठरवलेलं का की प्रत्येक इंडस्ट्रीमधला एक एक भाग व्हायचा आहे किंवा असं करायचं आहे? अजिबात नाही. मी तर काहीही न ठरवणारी मुलगी आहे खरं तर. पण मला असं वाटतं की कुठल्याही ॲक्टरला कुठल्याही क्रायटेरियामध्ये बांधलं जाऊ नये याच्यासाठी प्रयत्नशील असावं, आणि त्या प्रयत्नशील राहण्यातून हे सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज निर्माण झाल्या. आणि मी प्रत्येक लँग्वेज तेवढीच एन्जॉय करते जेवढी माझी मातृभाषा करते. एक्झॅक्टली. नेक्स्ट क्वेश्चन पंचायतमधून कोणाचा आहे? प्रश्न ललितसाठी आहे. जसं सईसाठी आता विचारण्यात आलं तसं तू वडील होशील तेव्हा तू कोणत्या टाईपचा वडील होणार, आणि मुलगी झाली तर तू कशा पद्धतीने तिला ट्रीट करणार, आणि मुलगा झाला तर कसा ट्रीट करणार? वाव, वडील झालो तर डॅडी होणार. शेफ तुझं काय करायचं रे बावळट? ओ गॉड शेफ, त्या डोक्यावर हात मारलाय. अरे यार, Chef. क्या आहे? ओ गॉड, सगळ्या मुलींना हे उत्तर इतकं आवडणार आहे. पूर्ण उत्तर दे आता. नाही एवढं काय आहे ना, मी सिरियसली सांगू का, एवढा विचार मी करतच नाही. एवढा मी खरंच पुढचा विचार नाही करत. म्हणजे मी इथे पण जेव्हा या क्षेत्रात काम करायचं ठरवलं तेव्हाही मी हा कधीच विचार केला नव्हता की मला सिनेमे करायचे आहेत का किंवा काय करायचं. मी नाटकातने सुरुवात केली तर मी तेव्हा जे करत असतो ना, मी तेव्हा ते करत असतो, ते पूर्णपणे करतो. मग काहीतरी आलं की तेव्हा विचार करतो की हे करायचं आहे किंवा नाही करायचं आहे, असं चाललं आहे. त्याच्यामुळे कारण प्लॅन केल्यासारखं कधीच काही होत नाही, कधीच नाही होत. तर कशाला तो तरी वेळ वाया घालवायचा प्लॅन करण्यात. बरं, हा विषय निघालाच आहे तर सई, आता सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे आणि तू देखील तुझ्या इंस्टाग्रामवर टाकलेस
की तू डेट करतेस एका व्यक्तीला, सो काय त्याच्याबद्दल सांगशील आणि काय एकूणच कशी आहे लव्ह लाईफ? ती नुकतीच सुरू झाली आहे का खूप वर्षांपासून चालू? नाही नुकतीच सुरू झाली आणि आत्ता काहीही सांगण्यासाठी इट्स टू अर्ली. पण मला असं वाटतं की जी स्पेस एका रिलेशनशिपमध्ये असायला पाहिजे दोन्हीकडून, ती खूप छान मिळते मला. आणि मी अत्यंत रेस्टलेस मुलगी आहे आणि तो अत्यंत शांत मुलगा आहे, त्यामुळे खूप छान बॅलन्स होतोय आणि पुढे बघू हाऊ इट गोज. कूल. मग ललितला काही टिप्स बिप्स दिल्या की नाही तू या बाबतीत? मी हां, मी ललित कर जरा. घेते, ओ माय मी गॉड, त्याला देत नाही टिप्स. सांभाळून घेते तुला इन जनरल. ओके, एक सिच्युएशन आहे, म्हणजे 2 सिच्युएशन देणार आहोत आम्ही तुम्हाला. त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही दोघं कसं रिॲक्ट कराल किंवा काय कराल ते आहे. पहिली सिच्युएशन अशी आहे की तुझा डॉग आहे, हिची कॅट आहे आणि दोघांचं लग्नासाठी प्रपोजल आले, तुझ्या डॉगचं हिला आणि हिच्या कॅटचं हिला. तर कसं ते करणार आणि काय कसं एक्सप्लेन करणार की तुझा डॉग किती बेटर आहे आणि तुझी कॅट किती बेटर आहे एकमेकांसाठी. सो ते आपण ट्राय करूया ती सिच्युएशन. सो सई आणि ललितकडे आता त्यांचे रिस्पेक्टिव्ह डॉग आणि कॅट्स आहेत. सो त्यांचं म्हणणं आहे की आपण दिलेली सिच्युएशन ॲप नाही आहे, जी रॅदर खरंच ॲप नाही आहे. सो आता ते लोक बघणार आहेत की ह्या दोघांचं लग्न कसं नाही होऊ शकणार. सो रेडी? हो. चलो स्टार्ट करा की तुम्हीच समजावायचं एकमेकांना की आपले काय अजून खेड्या बागड्याचे दिवस आहेत, अजून खूप ट्रीट्स खायचे आहेत आणि मग लग्न करायचंय. तुला करायचंय लग्न? नाही, तुला विचारते. ए केवढेशी आहोत आपण, आता लग्न विचारतो नाही तुला. करायचंय. तुला लग्न करायचंय? लग्न ही काय सगळ्यात महत्वाची गोष्ट मी नाही आता आहे शेवटचं विचारणार आहे आयुष्यातली. आणि जर तू काही उत्तर नाही दिलंस तर त्याचं मी उत्तर नाही पकडणार. तुला लग्न करायचंय? ही इज नॉट रिॲक्टिंग, नॉट इंटरेस्टेड. नॉट इंटरेस्टेड. त्यांनी माझं ऐकलंय, ते हो ऐका. म्हणाले. त्याला नाही करायचं लग्न. नाही आम्ही का बघतही नाही आहोत. तेच काही म्हणजे लक्षच देत नाही, तो भावच देत नाहीये. आपण बघायला लावतो. हा, आता स्टेअर करतोय. सिच्युएशन अशी आहे की आहेच का? हो आहे. मिलेनियल कपल आहे, ते लोकांना डिवोर्स फाईल करायचं आहे एकदम स्मॉल रिझनवरती आणि तुम्ही त्यांचे डिवोर्स लॉयर्स आहे. मुलाची डिवोर्स लॉयर सई बनणार आहे आणि मुलगीची डिवोर्स लॉयर ललित बनणार आहे. त्यांचं रिझन हे आहे का मुलगी रात्रभर ऑनलाईन राहते, म्हणजे गुड नाईट मेसेज करून ऑनलाईन राहते. हे मुलाची कंप्लेंट आहे आणि मुलीची कंप्लेंट आहे का तिला मेसेज केल्यावरती तो रिप्लायच नाही करत. तर त्या गोष्टीवरती ते लोकांनी डिवोर्स फाईल केला आहे. आता तुम्हाला ती डिवोर्स केस लढायची आहे आणि आपला क्लायंट कसा परफेक्ट आहे ते सॉल्व्ह करायचं आहे. ओके शेफ, कम ऑन. हाय, हाय. माझी एक मूर्ख क्लायंट आहे. तिने एका मूर्ख कारणामुळे ती डिवोर्स घ्यायचा प्रयत्न करते. आय एम ग्लॅड टू हिअर दॅट यू आर ऑन सेम पेज ॲज आय एम. मलाही हे कारण खूप स्टुपिड वाटतंय. मला असं वाटतं की त्यांना आपण एक एक्सरसाइज देऊया, 7 दिवस विदाउट फोन्स दोघांनी एका ठिकाणी वेळ स्पेंड करायचा. करायचा आणि मग पुन्हा एकदा भेटायचं आणि मग पुढच्या गोष्टी ठरवायच्या. आय थिंक हे खूपच इझी stupid होतं. कारण आहे. हो. या थँक्यू. इट वॉज एन ओपन अँड शट केस. या बरं, हे सिच्युएशन देण्यामागचं एक कारण होतं, ते म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ललित अजिबात व्हॉट्सॲप यूज करत नाही. सो त्याच्याशी कधी कनेक्ट करायचं असलं की एक तर त्याला फोन करावा लागतो आणि तो फोन कधीच टायमात उचलत नाही आणि नंतर कधीतरी कॉलबॅक करतो. सो तू कसं कनेक्ट करते त्याच्याशी, म्हणजे कसं लोकांनी कॉन्टॅक्ट करावा ललितशी? मला असं वाटतं की लोकांना जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांना कुठला ॲप वापरतोय नाही वापरतोय ह्याने काही फरक पडत नाही. आणि मला असंही वाटतं की स्टार होण्याच्या सगळ्या क्वालिटीज ललितमध्ये आहेत, तर त्यांनी आता थांबूच नाही. आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आम्ही कसे कनेक्ट, आम्ही इथून कनेक्ट. पण तिचं ठीक आहे, बाकीच्या लोकांना जेव्हा कनेक्ट इंस्टाग्रामवर डीएम करायचं. काय इंस्टाग्रामवर डीएम करायचा, तो लगेच रिप्लाय करतो. पण का नाही यूज करते? सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे ललित, अजून तरी. आता खूप वर्ष झाली आम्ही हे कुठलं मला कारण सांगू? खरं कारण सांग ना. खरी बरीच कारण आहेत, पण त्यातलं कुठलं सांगू? मी आळशी आहे, हे पण एक कारण आहे. मला नाही फार गोष्टी मल्टीटास्किंग असं जमत खूप. मला पण जे लोक तुला इंस्टाग्रामवर डीएम करणार त्यांनाही तू रिप्लाय देणार, जे व्हॉट्सअपवर करणार त्यांनाही तू रिप्लाय देणार. देत ना, पण मी नाही देत.
असं येतं. मला माझं काही अडत नाही फार. मला काही गोष्टींसाठी एक्स्ट्रा मेहनत घ्यावी लागते, पण मला नाही वाटत माझं काही अडतंय त्याच्याने. आणि मी जेवढं आजूबाजूला बघतोय तेवढं मला असं लक्षात आलं की त्याचे फायदे आहेतच, पण त्याचे दुष्परिणामही आहेत. आणि ते जरा जास्तच दिसत आहेत मला, म्हणजे जेवढे मी बघतोय आजूबाजूला तेवढं याच्यावर, की ज्या कामासाठी ते असतं ते कधीच तसं होत नाही. आता तुझे काही आहेत का ग्रुप्स कामाचे? कामाचं सोडून किती बोलता तुम्ही त्याच्यावर? खरं सांग, खरं खरं सांगायचं. हॅप्पी दिवाळी, हॅप्पी गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. हां, नाही, ऑफिसचे आमचे खूप महत्त्वाचे ग्रुप्स असतात. त्याच्यात आपण ऑफिसचं सगळं डिस्कशन करतो. कुठलं काय कधी ऑन एअर टाकायचं आहे, कुठला इंटरव्ह्यू लाईन अप करायचा आणि आहे. दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट मला अशी वाटते की मेसेजेसमुळे असं झालं आहे ना, ह्या अशा सगळ्या इझी मेसेजेसमुळे आपल्याला काही म्हणायचं असलं ना ते आपण म्हणून टाकतो. आपण ते मीन नाही करत हल्ली, कारण तो खूप इझी हे होऊन जातो. म्हणजे टेक केअर म्हणायला काहीच नाही लागत आता हल्ली आपल्याला. टाईप लिहून पाठवलं सगळ्यांना एकाच वेळेस सिलेक्ट करून की तो सगळ्यांना जातो मेसेज. ते आपण खरंच म्हणायचं नसतं आपल्याला. तसं जरा शब्दांचं हे कमी होत चाललेलं आहे. तर माझे जी जवळची माणसं आहेत किंवा ज्यांना माहिती आहे की मी नाही मेसेजेस करत, जर मी उद्या साईला मेसेज केला टेक केअर नुसता, तर तिला माहिती आहे की मला ते म्हणायचं म्हणून मी मेसेज केला असेल. कारण मी अदरवाईज तिला असंच कधीतरी टेक केअर, गुड नाईट असा मेसेज नाही करणार. कूल. बरं, तुम्हा दोघांची बॉन्डिंग आम्हाला खूप दिवसांपासून छान वाटते आणि जसं तुम्ही 3-4 सिनेमे आता एकत्र करताच आहात. सो बिहाइंड द सीन सई आणि ललितने एकमेकांना किती ओळखलं आहे? म्हणजे आता मी जी काही बॉन्डिंग बघते ती मला प्रचंड आवडली. अशी बॉन्डिंग फार कमी को ॲक्टर्समध्ये पाहायला मिळते. म्हणजे सिनेमा प्रमोशन करण्यापुरती असते ते. कसं काय, म्हणजे आता तुम्ही जेव्हा प्रमोशन नसतं तेव्हा कुठेतरी आउटिंगला जाता का? काय करता एक्झॅक्टली मैत्री वाढवण्यासाठी? त्याच्यासाठी काहीच करावं लागत नाही. तीच खरी तर गंमत आहे याची, सिरियसली. आणि मला वाटतं की कामापासून सुरुवात झाली या मैत्रीची, कारण कामाची भूक दोघांनी एकमेकांकडे बघून ते कळलं की तीच अर्ज आहे किंवा तेच स्पिरिट आहे, पॅशन आहे. आणि त्याने कदाचित आम्ही कनेक्ट झालो आहोत. त्यामुळे तेच कनेक्शन. आणि आम्ही तू म्हणतेस तसं असं नाही ओळखलं अजून, आणि तेच ओळखायचं आहे म्हणून आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी करत राहणार आहोत. मला दोघांना आणखीन एक क्वेश्चन विचारायचं आहे. ते म्हणजे सई मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेव्हा टॉप ए लिस्टर ॲक्टर ॲक्ट्रेसेस असतात त्याच्यामध्ये सईचं नाव टॉप 3मध्ये आहे. आता ललित, तुझंही नाव या सगळ्यामध्ये येतं आहे टॉप लिस्टमध्ये. सो आता फिल्मच्या बाबतीत खूप चूझी असणार आहात का तुम्ही, का कसं असणार आहे? म्हणजे बॉलिवूड, मराठी सगळंच. माझा प्रॉब्लेम असा आहे की मला नाही म्हणता येत नाही पटकन. त्यामुळे माझा मंत्र पण आयुष्यात असाच राहिलेला आहे की जे काम येईल त्याला हो म्हणायचं. तो मला नाही वाटत मी ते किती फिल्टर करू शकणार आहे. पण डेफिनेटली एक भान ठेवून मी जे करते ते वेगळंच असेल पहिल्यापेक्षा, याचं भान मी नक्की ठेवणार आहे. आणि अशा रूपात मला जास्त दिसायचं आहे जे एकमेकांपासून भिन्न आहेत. आणि म्हणजे असं म्हणतात की आता एवढे वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहोत, आता काय नवीन करायचं, पण नाही, खूप आहेत गोष्टी ज्या अजून केलेल्या नाही आहेत आणि करून राहतो. ललित तर आता असणार आहे का? आधीपासूनच आहे असं म्हणणं आहे त्याचं. हो, पण बरं. बरोबर आहे. आय थिंक तो आधीपासूनच चूजी आहे त्याच्या कामाच्या बाबतीत. आणि मला असं वाटतं की वेन आय स्टार्टेड ऑफ मला म्हणजे काय म्हणूया, पर्सनल कारणांनी पण थांबायचा किंवा चूजी राहायचा ऑप्शन नव्हता. त्यामुळे मला असं वाटतं की काही प्रोजेक्ट्स जे मी आता जेव्हा वेन आय लुक बॅक अँड सी मी केले नसते, पण त्यावेळेला जी कारणं होती त्या कारणांमुळे ते केले आणि आय डोंट हॅव एनी रिग्रेट्स. ओके. पण तरी आता तू म्हणालीस तसं कुठल्या प्रोजेक्टमुळे तुला असं वाटतं की कदाचित नव्हते करायला पाहिजे, त्याच्यामुळे ग्राफ थोडा वर खाली झाला असा असेल असं? कुठलाच प्रोजेक्ट मला नाही वाटत आहे. बरं, पण जेव्हा म्हणजे बाबूरावला पकडा तेवढ्याच मी ह्यांनी ओन करते जितक्या ह्यांनी मी लव्ह सोनिया ओन करते. त्यामुळे मला असं नाही वाटत की असा कुठला प्रोजेक्ट आहे. पण सई म्हटलं की मोस्टली लोकांना असं वाटतं की बोल्ड आणि असे सिनेमे असायला हवे, किंवा हंटर झाला, सविता भाभी झाला, आणि त्याच्यानंतर तू मिमीमध्ये एक वेगळंच कॅरेक्टर केलंस. सो तुला असं वाटतं का की कदाचित ती चॉईस आपली चुकली, किंवा थोडंसं आपण थांबून नंतर ते ट्राय करायला हवं होतं असं? याचं उत्तर ललित मी छान ऍक्च्युली देईल. तेच म्हणलं. येस, याचं उत्तर. पण असं मला वाटतं की आता तू जी नावं घेतलीस त्याच्या विरुद्ध आता आपण नावं काढूया. जे तू सरोगसीची ते एक सांगितलंस, अनुबंध सांगितलंस, आपण धुरळा बघितला, त्याच्यानंतर आता वायझेड आपण बघितला, मिडियम स्पायसी येऊ घातला आहे, आता पेटपुराण चालू आहे. सो मला असं वाटतं की ती कामं उलट जास्त आहेत, सगळ्यात जास्त आहेत. आणि ती कामं असणं हे तिच्या उलट
वर्सटिलिटीचा भाग आहे की तिने ते पण कामं केली आहेत, ही पण कामं केली आहेत, अशीही कामं केली आहेत. सो मला वाटतं की ते जे आहे ना आपल्याकडे एक एक काहीतरी केलं की तेच पकडून ठेवायचं. एक कोणीतरी नेगेटिव्ह भूमिका केली की तुम्ही त्यांना तसंच पकडून ठेवता की तुम्ही आता नेगेटिव्हच करणार का. पण नाही, ती व्यक्ती अजून बरंच काही काही करते आहे, करू शकते. तसं मला वाटतं सईने तर प्रूव्ह करून दाखवलं आहे. म्हणजे तसं त्या सगळ्याच पद्धतीच्या भूमिका ती करते. तर आपणच उलट ती हे सोडली पाहिजे प्रवृत्ती. म्हणजे लोकांना जे वाटतं सतत तिच्याकडे तिचं नाव घेतल्यावर, ती मला वाटतं की आपल्यातला वखवखलेपणा आहे तो मला असं वाटतं की तो बाजूला काढला पाहिजे. पण सई तू मध्ये एका ठिकाणी बोलली होतीस की तुला ते हे सिनेमे केल्यानंतर, हे बोल्ड कॅरेक्टर केल्यानंतर तुला मध्ये थोडी 3 वर्ष तेच कॅरेक्टर्स येत होते किंवा त्याच गोष्टी येत होत्या. सो ते कसं डील केलंस आणि कसं त्यांना नाही म्हटलंस की नाही मला ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे? स्पष्टपणे नाही म्हटलं आणि ऐकू जाईल असं नाही म्हटलं. आणि मला असं वाटतं की इट इज म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये टाईपकास्ट करू पाहतात लोक लगेच, आणि ते कसं नाही होऊ द्यायचं ह्याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असलं पाहिजे. म्हणून मी प्रयत्नशील होते आणि इथून पुढेही राहील. सुपर्ब, ग्रेट कॉन्व्हर्सेशन विथ यू गाईज आणि मला मजा आली. हो, Always. आम्हालाही तुम्हालाही मजा आली. मजा आली असेल. सो थँक्यू सो मच आमच्या या फिल्मी पंचायतमध्ये आलात आणि आमची पण थोडीशी पंचायत केली. सो आम्ही तुमची थोडीशी पंचायत केली असेल. सो ग्रेट. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू.